सद्गुरु भाई मावली मातोश्री मायाना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सच्चोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. प्रत्येकाने प्रयत्न हे केलेच पाहिजे. आपोआप सगळं काही मिळेल असं मला वाटतं. त्यांचा प्रयत्न प्रत्येकाने आपापल्या परीने कृती केली पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे. गेल्या वेळेला हे स्मरण करण्यासाठी स्वतःकडे वळण्याचा एक मार्ग आपण लक्षात घेण्याचा प्रयत्न. स्वतःच्याकडे वळणं हा जो भाग आहे की जे आहे ते जसंच्या तसं अनुभव करते, तर आपल्या आतमध्ये वळायचं. आपल्या आतमध्ये म्हणजे शरीराला धरणं, शरीराच्या अलीकडे असलेलं जी जाणीव आहे, ते जाणीवपूर्वक जाणणं आहे. त्याद्वारे शरीराला धरता धरता त्या जाणीवेकडे जाणीवपूर्वक जाणून चाललंय ते वळणं. ते धरता धरता सहजपणे देवाच्या प्रांतात जसे वळणं होतं, जवळचा पण तो व्यवस्थित समजून घेता आला. त्यासाठी सर्वात सोपं म्हणजे देहाच्या ठिकाणी सतत जाणं टाळणं. देहाच्या द्वारे आपण देहाच्या द्वारे देहाला जाण, देहाच्या द्वारे देहाला जाणता जाणता जाणीवेला स्वतःच अस्तित्व जाणता येत. कळत न कळत सहजपणे स्वतःच अस्तित्व जाणावे. हे स्वतःच अस्तित्व जाणणं हे विषय महत्वाचं. हे जे स्वच अस्तित्व किंवा आहोत हे जे प्रत्येकाला नकळत वाटत, हे आपण आहोत ते जे सतत म्हणतो त्याला कल्पनेतून आपण रंगतो. मुळात आपण आहोत ते सत्य, पण आपण आहोत आपण कल्पनेतून वेगळंच होऊन आहोत असं सांगतो, वेगळेच होते. मग ते नावाच्या द्वारे, नात्याच्या द्वारे, श्रेष्ठ कनिष्ठ भावाच्या द्वारे ह्या आहोला आपण जे आहोत जाणीवचं वेगवेगळे रंग देतो आणि ते रंग होऊन राहण्याचा प्रयत्न. किंवा जे काल्पनिक आहे तेच सत्य आहे हे धरून राहतो आणि त्याद्वारे जीवन जगायला लागतो. त्यामध्ये आपल्या ठिकाणी अपेक्षा, आग्रह निर्माण होतात आणि त्यातून मनामध्ये शोक तयार होते, तळमळ तयार होते, दुःख तयार होते आणि सगळं कल्पनेतून होण्याचा जाणीव प्रयत्न करतो. तिथे गोंधळ. कबीराचा एक डोळा आहे, राम नाम तू जपले प्यारे काय तू मुगरुरी करताय. अशी भाषा जरी ढोबळ असली तरी समजण्यात की लोक जे अनेक पद्धतीने होण्याचा प्रयत्न करतात त्याच्यावर त्यांनी नेमकं बोट ठेवलं की सरळ सोपा मार्ग म्हणतात राम नाम तू जपले काय.
पण ते लोक करत नाहीत, पण मगरुरी करण्याचा प्रयत्न. तर मगरुरी आपल्या ठिकाणी होते. मगरुरी म्हणजे वेगळ्या पद्धतीने आपण वागण्याचा प्रयत्न करतो. मगरुरी प्रत्येकाकडे असते. म्हणून नेमकं बोध ठेवलंय, ब्रह्मन होके पुराणवाद, ब्रह्मन होके पुराणवाचे स्नान तर्पण करता, सदा सर्वदा सुचित रहता, ऐसा क्या साहिब लिखताय. पण असं केलं म्हणून त्या दिव्यस्वरूपाची अनुभूती येईल का? दिव्यस्वरूप असं काय प्राप्त होतं का? ते पुढे आणखी त्यांनी सांगितलं, जोगी होके जटा बढ़ाए, मस्त रहता है, म्हणजे अगदी आरामात राहतो, दोनों हात सर पे रखते, ऐसा क्या साहेब मिळता है. त्याच्याही पुढे मांत्रिक होणं म्हणजे मनमोह होके काला कपड़ा पहने, दाढ़ी मूछ मुंडता है, उल्टा लकड़ी हाथ में पकड़ता, ऐसा क्या साहेब मिळता है. मी प्रश्न विचारतात की बाबा प्रत्येक ब्राह्मण आहे, त्याला ब्राह्मण झाला म्हणजे अनुभूती आहे का? योग्य होतो, आपण योग्य आहोत दाखवतो हीच मगरुरी. ब्राह्मण आहोत आपण असं जे कोण सांगतो की सगळं वस्त्र वगैरे सुंदर नेसून सगळ्यांना काही मंत्र सुंदर सांगत बसे, तिथे जे होणं कडे जो वळतो आपण, तिथे नेमकं काय होत होतं ते सांगते. त्याच्या पुढे म्हणतात, मुल्ला होके भांग पुकारे, मुल्ला होके भांग पुकारे, ऐसा क्या साहेब बहरा है, मूंगी के पैर में घुंघरू बांधे वो भी साहेब सुनता है. त्याच्याही पुढे ते म्हणतात, जंगम होके लिंग बंधा, घर घर जाके खिलता है, शंख बजाकर भिक्षा मांगे, ऐसा क्या साहेब मिळता है. आणि शेवटी ते सांगतात, कहे कबीर सुनो भाई साहब, मन की माला जपता है, भाव भगत से ध्यान धरते है, उसको साहिब. अनुभूती आहे जी कोणाला मिळते की जो मन की माला जपत आहे, मनातल्या मनात सतत त्याचं चिंतन असतं, ही मन की माला आहे. आणि त्या चिंतनातून त्याच्यावर त्या दिव्य स्वरूपावरचे प्रेम माणूस भाव भगायचं भक्ती भाव, हे जे ध्यान जो करतो तो होत नाही, काय होण्याचा प्रयत्न करतो, त्याला तो आपोआप होणं हा प्रकार. आणि म्हणजे आपण मुद्दाम होणं हा एक वेगळा भाग, आणि सहज होणं, सहज म्हणजे ते दिव्य स्वरूपाची अनुभूती ते सहज प्राप्त होते. ही सहज प्राप्त होणारी झाले म्हणून सहज असं तिचे असेल, काय असे कुठे ना, म्हणून सहज सांडूनी कायाची पडवची नाही. म्हणजे अगदी रामस्वामी पण ते बोलतो की हे जे सहज आहे ना, देव सहज असतची असेल, ते आहे ते असतची असेल, ते लक्षात घ्यायचं. कायाचे कुठे ना असेल, तुम्ही प्रयत्न केला की हे सगळं असहज आहे ना, ते सुट ते मिळायला पाहिजे, मिळत नाही. म्हणून सहज आहे ते सहजपणे मिळवण्याचा प्रयत्न करायचा. सहजपणे मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे, म्हणून साहसी पडूची नाही. उगीच नको तिथे कल्पनेतून धावाधाव करूनच लोक धावाधाव करतात, हे करतो ते करतो ते करतो. म्हणजे आता जे वर्णन केलंय, कोण जंगम होतंय, कोण जोगी होतंय, कोण ब्राह्मण पुरोहित होतंय, ज्ञानाच्या मार्गाने जे सहज आहे म्हणजे आपल्या ठिकाणी जे आहे, त्या मनाच्या ठिकाणी जे आहे, त्या मनाच्या ठिकाणी ते अनुभवण्याचा प्रयत्न करण्याचा आपण कृती करायला, त्यावेळेला ते सहज मिळतं. ते सहज आहे, ते सहजपणे आपल्याला हळूहळू.
म्हणून त्याकडे आडेवेळे करणं आणि निम्या पद्धतीने काय मिळवण्याचा उगीच काही प्रयत्न करतात आणि त्याच्यातून काही मिळत नाही. म्हणून आता आहे म्हणजे जे दिव्य स्वरूप आहे, ते दिव्य स्वरूप सहजपणे मिळवता येते. तिथे फक्त मन ती माला जपतात. मनातल्या मनात सतत चिंतन करणं ही मन ती माला. मनातल्या दिव्य स्वरूपाचं चिंतन इतकं भरून गेलं पाहिजे की ते भरून गेल्यानंतर त्या स्थितीमध्ये सतत भाव आपल्या ठिकाणी जे निर्माण होतं ते सोडणं किंवा म्हणजे सुद्धा काय त्या दिव्य स्वरूपाशी एकरूप होणं, दिव्य स्वरूपाशी समरस होणं ते महत्वाचं. आणि ते ज्यावेळेला आपण प्रयत्न करायला त्यावेळेला ते साध्य होतं. प्रयत्न करणं अतिशय महत्वाचं. प्रयत्न करत राहायचं. प्रयत्न करताना तिथे आपल्याला सद्गुरूंचं मार्गदर्शन मिळतं. सद्गुरू ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी आपण लक्षात घेण्याचा प्रयत्न करतो आणि ते ज्ञान मार्गाने मिळवलं जातं. कल्पनेतून करून काय ते आपल्याला वाटतं मग कोणतरी काहीतरी करतं, हा भाग कुठे चुकीचा ठरतो. तिथे जिथे आहे तिथेच मिळवायचं. जे आहे त्या आहे त्या ठिकाणी आहे कसं आहे तेवढंच पाहायचं. त्या आईला वेगवेगळे रंग लावत बसायचं नाही. म्हणजे काय तिथे आपण आहोत असं जे वाटतं ते आपण बाजूला करणं, आईला करत बसायचं. आपण अमुक अमुक असा जेव्हा विचार करायला लागतो आणि त्याच्यातून आपल्या जीवनामध्ये गोंधळ निर्माण होतो. आणि म्हणून ह्या पद्धतीने ज्यावेळेला आपण चिंतन करायला लागतो, चिंतन अतिशय महत्वाचं. म्हणजे सोपं काय की बनकी माला म्हणजे आपण त्या शरीराला जपत जायचं, शरीराला धरत जा आणि ते दिव्य स्वरूप आहे त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो. ते आहे असं आपल्याला सहज वाटायला लागतं. तिथे सहजपणे हळूहळू आपल्या लक्षात यायला आणि त्याच्या कक्षेत आपण जायला. जसं जसं लक्षात येईल तसं तसं आपण त्याच्या कक्षेत जाणार आहोत. बाकीच्या वरवर वाटणाऱ्या आकर्षित करणाऱ्या दिसून जाणाऱ्या गोष्टी न वळता सरळ मार्गाने जितका म्हणून ह्या दिव्य स्वरूपाचं चिंतन करता येईल, जितका म्हणून दिव्य स्वरूप चिंतनात राहता येईल तेवढा राहण्याचा प्रयत्न करतो. हे करत असताना काही गोष्टी मनासारख्या होतील, काही गोष्टी मनाच्या विरुद्ध घडतील. त्यावेळेला शांतपणे योग्य मार्ग धरून चालत राहणं आपल्या हातात. तिथे कुठच्याही वेगळ्या वाकड्या गोष्टीमध्ये न गुंता तिथे गुंतायला लागलं की पुन्हा आपण आपल्या मार्गापासून दूर होऊ हे लक्षात घ्या. कारण व्यवहार किंवा प्रपंच यातून आपल्याला हे साधायचं हे पण लक्षात घ्या. प्रपंचात येणाऱ्या गोष्टी, प्रपंच येणाऱ्या गाडी अडचणी ह्या सगळ्या आल्याचं ते शांतपणे पाहणं, त्याच्यातून चांगला योग्य असा शांतपणाचा मार्ग धरत धरत पुढे जायचं. तिथे मन अस्थिर होता कामा नये, मन स्थिर राहिलं पाहिजे. हे जमणं अतिशय कठीण. तरी म्हटलं मन स्थिर राहिलं पाहिजे. जर मनाच्या विरुद्ध राहिलं मनात क्षोभ निर्माण. सुरुवातीला अभ्यास करता जर असं मनाच्या विरुद्ध अन्याय झाल्यासारखं वाटलं की मनामध्ये क्षोभ जास्त तीव्रतेने चोमतो. त्यावेळेला काय करायचं, त्यावेळेला शरीराला धरायचं आणि दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप त्याचं चिंतन करा. किंवा दिव्य स्वरूप संपूर्ण शरीर दिव्य स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप, आनंद असं करायला मन परत शांत. कारण हा क्षोभ होणं म्हणजे हा मनाचा स्वभाव आहे. जसं एखाद्या दारू पिणाऱ्या माणसाला जर दारू प्यायची वाटते, म्हणतात हे घालून म्हणून विकतो, ते घालून म्हणून विकतो, असं करून म्हणतो. तसंच मनाचं आहे. मनाला शांत निवांत बसणं हा प्रकार त्याला अजून पाहिजे तसा माहित नाही. त्याच्यामध्ये फार कमी थोडा वेळ बसावंसं वाटतं, नंतर परत त्याला काहीतरी करावंसं वाटतं, असं जे वाटतं की नाही. त्यामुळे तो होणं कधी कधी आतून अगदी काय वाजवतो आपण सगळीकडे आपली
नवऱ्याची नवऱ्याची सत्ता गाजवतो, बायको बायकोची सत्ता गाजवते, आता गाजवतात ना. प्रत्येकाला सत्ता ही असते, कमी जास्त प्रमाण. कोणाची घरी असते तर कोणाची ऑफिसमध्ये असते, एवढाच काही फरक असतो. मिळालेली सत्तेचा चांगला उपयोग करता येईल एवढंच बघायचं, ते गाजवायची नाही. परमेश्वराची ती सत्ता नांदवायची. गाजवण्यातून दुःख निर्माण होतं, नांदवण्यातून सुख निर्माण होतं. मित्रांनो, सत्तेचा चांगला उपयोग कसा होईल असं जर आपण पाहायला गेलो तर ते नांदवणं हा प्रकार आहे. म्हणून सत्ता ही नांदवायची असते, सत्ता ही गाजवायची नसते. लक्षात काही छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आपल्या. जरासं मुलांवर सत्ता गाजवतो म्हणा, शेजाऱ्यांवर सत्ता गाजवतो, राहत्या माणसांवर सत्ता गाजवतो. कंडक्टर पण कंडक्टर माझ नाही म्हणतात, कंडक्टर कडून सत्ता असते घंटी वाजवतो. कधी घंटी वाजवतो तो ठरवतो, त्याला गाडी चालते की नाही. कोणते धावत असतात तो घंटी वाजवतो, त्यांनी सत्ता गाजवली असाच प्रकार. सत्तेतून आपण सत्ता गाजवतो, सत्तेतून दुःख तर निर्माण झालं ते गाजवतो, सत्तेतून दुःख निर्माण झालं नांदवतो. त्याची सत्ता आहे म्हणून आपण आहोत. सतत म्हणणं लागलो की मन शांत राहायला. दिव्य स्वरूपाची सत्ता सर्वत्र आहे, सतत मनात म्हणजे बोलणं, वागणं, पाहणं, ऐकणं सर्वत्र दिव्य स्वरूपाची सत्ता आहे. हे स्मरण ठेवलं की आहे वळण्याचा एक प्रकार जो आहे तोही जमतो. राधे शरीर गुणाचे ऐकवी एक नारायण त्याचे भजन सांगितलं. म्हणून सर्व ठिकाणी दिव्य स्वरूप आहे हे स्मरण सतत नांदवता आलं पाहिजे. म्हणून हा सगळा जो प्रकार आहे हा प्रत्येकाने पुन्हा 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 चिंतनात घेऊन केला पाहिजे. आपल्या जीवनात जगत असताना बऱ्याच गोष्टी घडत असतात, प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात. त्यावेळेला त्या सर्वात आपल्याला मन कसं शांत ठेवता येते, मन कसं शांत राहील याचं चिंतन केलं पाहिजे. लक्षात ठेवायचं, मन जितकं स्मरण आपण पुन्हा 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 करायला लागलो तितकं मन शांत राहतो, मन निवांत राहतो आणि आनंदात आपण जीवन जगू शकतो. हे लक्षात ठेवा. इथे फक्त हे करत असताना आपण काहीतरी वेगळं होण्याचा जेव्हा प्रयत्न करतो त्यावेळेला मात्र मन अशांत होण्याचा, अस्थिर होण्याचा वाद आपल्या लक्षात यायला. म्हणून हे प्रयत्न हे प्रत्येकाने केले पाहिजे. म्हणजे प्रत्येकाचे अनुभव वेगळे, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी, प्रत्येकाच्या गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की दिव्य स्वरूपातून हे सगळं जीवन चाललेलं आहे. दिव्य स्वरूपात हे सगळं विश्व आहे, म्हणजे दिव्य स्वरूपाच्या सत्तेने हे सगळं चाललेलं आहे. एवढं जरी स्मरण ठेवता आलं तरी मन शांत राहतं, मन निवांत राहतं. म्हणजे भावभगतचे ध्यान जरा म्हणजे काय, भक्ती भावने हे ध्यानात घ्या. कृती प्रत्येकाने करायची, नुसतं ऐकायचं आणि घरी जाऊन विसरून जायचं असं. दिवसभरात पुन्हा पुन्हा आपल्याला हे स्मरणात कसं करता येईल हे लक्षात ठेवा. स्वामी विवेकानंद जेव्हा इंग्लंडला गेले होते ना, चिकागोला जेव्हा गेले तिथे कोण ओळखीचं नव्हतं, काही नव्हतं. म्हणजे भर रस्त्यामध्ये जाऊन बसले तर माहिती काय जण भूक पण लागली होती, कोण देणार त्यांना जेवण. तर तिथे समाधी लावून बसायची मस्त रस्त्याची, आणि एक बाई त्यांना घेऊन घरी जाऊन त्यांना शेवट घेऊन दिलं. हे कसं होतं हा प्रश्न आहे. बिनओळखीची बाई, तिनेच त्यावेळेला खरं म्हणजे त्या धर्म परिषदेमध्ये त्यांची वेळ निघून गेली होती, त्यांना एंट्री पण नव्हती. पण त्या बाईंनी त्यांना मदत करून शेवटी त्यांना एंट्री करायला लागली आणि मग ते मोठं प्रचंड लोकप्रसिद्ध जगप्रसिद्ध भाषण त्यांचं झालं. त्या दिव्य स्वरूपात स्मरण आहे ते किती महत्वाचं ते.
ते सहज सतत राहता आलं पाहिजे आणि ते जेव्हा सतत राहता येईल तेव्हा ह्या गोष्टी सहज होतात, कारण ते त्यातून होतात म्हणून परमेश्वरून त्या प्राप्त होतात. असं करा, तुम्ही काय करत नाही म्हणून संत कधी म्हणत नाही आम्ही केलं म्हणून. ते कसं झालं माहित नाही म्हणतात आलं. हे दिव्य स्वरूपाचं स्मरणाचा हा प्रभाव असतो. दिव्य स्वरूपाच्या स्मरणात राहणं म्हणजे ध्यान आहे. ते मन मूर्वत राहणं, मनाच्या सतत चिंतन तीव्रता वाढवत जात. तसं तसं ते शक्य आहे तुम्हाला कळेल. एकदा ते कळायला लागलं की तो मार्ग अधिक सोपा होतो. म्हणून प्रत्येकाने प्रयत्न हे केलेच पाहिजे. प्रयत्न करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करा. आपण ईश्वरा सर्वानां चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखानंद ऐश्वर्यार्थे सर्वांचं